बेकायदेशीर जमीन हडप केल्याप्रकरणी जामिया शिक्षण संस्थेला मोठा धक्का बसला आहे। अक्कलकुवा तहसीलदारांनी आदेश पारित करत संबंधित जमिनीवरील सर्व व्यवहार बेकायदेशीर ठरवले असून ही जमीन मूळ आदिवासी मालकांना परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। यापूर्वी विदेशी नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्य आणि त्या संदर्भातील गुन्हे उघडकीस आले होते। त्यानंतर ईडीने कारवाई करत विदेशी मदतीचा परवाना रद्द केला होता। आता जमीन बेकायदेशीर हस्तांतरणाचे प्रकरण समोर आल्याने जामिया शिक्षण संस्था आणखी अडचणीत आली आहे। या जमीन प्रकरणात आदिवासी बांधवांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर जामिया संस्थेने अशाच पद्धतीने आणखी काही जमिनी घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे। त्या प्रकरणातही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही संस्थेच्या विविध मुद्द्यांवर आरोप केले आहेत। त्यामुळे जामिया प्रकरणात पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। श्री न्यूज, सुनील माळी, अक्कलकुवा। जामिया संस्थेवर आपण जे हे केली तक्रार दाखल केली, नेमकी तक्रार काय आहे? सदरच्या आदिवासीच्या जमिनी आहेत। दोघी गट नंबर मौजे पिपरीपाणी येथील गट नंबर 4 4 1 4 2 जे आहे त्या मूळ आदिवासींच्या आहेत, त्या पुन्हा मूळ आदिवासींना मिळाव्यात या संदर्भातली आम्ही तक्रार केलेली होती। जामिया इस्लामिया या संस्थेने ज्या जमिनी आदिवासींच्या नॉन आदिवासी म्हणून त्यांनी जे हस्तक्षेप केलेला आहे ते कुठेतरी बेकायदेशीर आहे आणि समाजामध्ये आम्ही सुशिक्षित नागरिक याच्यामुळे आदिवासी सुशिक्षित नागरिक म्हणून मी याच्यामुळे पुढाकार घेतला आणि ह्या गोष्टीचा मी वैयक्तिक म्हणून खूप आणि अगदी निषेध करतो मी या गोष्टीचा। या आदिवासींच्या जमिनी अशा बेकायदेशीर लोकांनी बळकावल्या या संदर्भातला बिलकुल मिळणार आहे। त्या संदर्भातला त्यांनाही सुद्धा अपील करायचा अधिकार आहे, परंतु महाशय तहसीलदार यांनी आदेश केल्याप्रमाणे मूळ आदिवासींना देण्याचा महाशय तहसीलदार यांनी आदेश केलेला आहे। तशी नोंद करून मूळ आदिवासींना मूळ जे वारस आहेत त्यांना सदरच्या मिळकती देण्याचा महाशय तहसीलदार यांनी आदेश केला। तशी कारवाई योग्य त्या स्तरावर झाली पाहिजे असा आदेश पारित केलेला आहे आणि ती कारवाई सुरू आहे।